साक्षीदार या संघर्षाच्या गोष्टीचा। यश तंत्र प्रस्तुत नंदुरबार स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हर्षल पाटील आणि वैभव पाटील यांच्या संकल्पनेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध व्यक्तिमत्वांशी संवाद साधायला आम्ही येत आहोत नंदुरबार आयडॉल्सच्या माध्यमातून। नमस्कार, मी नागसेन पेंढारकर। नंदुरबार आयडॉल्स या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्र हो, नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात ज्यांचं मोठं योगदान आहे, ज्यांनी नंदुरबार जिल्ह्यात एक मोठं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे, स्वातंत्र्य काळात देखील ज्यांचं काम अविश्वनीय असे होते, असे मोरे परिवार, मोरे कुटुंब, तोच वारसा पुढं सशक्तपणे घेऊन जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित दादा मोरे यांच्यासोबत आज आपण नंदुरबार आयडॉल्स या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत। त्यांचे राजकीय आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, तसेच येणाऱ्या काळातील त्यांची राजकीय वाटचाल काय असेल हे सर्व आपण जाणून घेऊया। चला तर मग आज संवाद साधूया डॉक्टर अभिजित दादा मोरे यांच्याशी। नमस्कार दादा। नमस्कार दादा, नंदुरबार आयडॉल या कार्यक्रमात आपलं मी हार्दिक स्वागत करतो। आपण या कार्यक्रमात पुढे जाताना काही प्रश्न मी तुमच्याशी विचारून संवाद साधणार आहे। निश्चित। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नंदुरबार जिल्हा अध्यक्षपद आपण अनेक वर्ष सांभाळत आहात, तर हे सर्व करताना तुमचा अनुभव कसा आहे हे आपल्याशी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडनं। जवळपास मागील 4 वर्षापासून मी हे पद सांभाळत आहे आणि जर मागच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वाटचाल जर आपण याच्या माध्यमातून बघितली तर महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवार हे केंद्रबिंदू राहिलेले आहे आणि मागील 4 वर्षामध्ये अनेक घडामोडी, अनेक उलथापालथी या ठिकाणी झाल्या। बरोबर। आणि ह्या सर्वांना म्हणजे जसं एक धक्कातंत्र देण्याची अजितदादांचं एक स्वभाव पण आहे आणि निश्चित त्यांच्यासोबत ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना या 4 वर्षामध्ये बरंच काही शिकायला मिळालं आणि निश्चित खूप त्यांच्याबरोबर काम करताना आज खूप आनंद होतोय, प्राऊड फील होतोय। बरोबर, चांगला। निश्चितच पवार परिवार आणि मोरे परिवार हे फार वर्षापासूनचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत जी। त्याच्यामध्ये म्हणजे शरद पवार साहेब आणि आदरणीय दिलीप भाऊ मोरे साहेब यांचे जे संबंध होते आणि त्याच्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडले, आपण अजित पवार साहेबांसोबत गेला। थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ते संबंध म्हणजे पवार आणि मोरे कुटुंबाचे संबंध आणि त्याच्यानंतर आपण अजित दादांसोबत गेलात त्या संदर्भातलं थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे। बघा, खऱ्या अर्थानं आमचं म्हणजे पवार साहेबांपासून अतिशय चांगले संबंध, म्हणजे वडील ज्यावेळेस पुण्याला शिकत असताना NSUIच्या माध्यमातून वडील पवार साहेबांबरोबर तिथं NSUIचं काम करत होते आणि त्यांच्यासोबत काम करत असताना निश्चित इथं पूर्ण खानदेशचं नेतृत्व वडील पुण्यामध्ये करत असायचे आणि पवार साहेबांची मोठी त्यांना साथ होती, तर तेव्हापासूनचे ते संबंध आहे। आणि त्याच्यानंतर ताईंना म्हणजे माझ्या आजी कमलाताई मराठे यांना 2000 वडील वारल्यानंतर त्यांना जे जिल्हाध्यक्षपद पवार साहेबांनी दिलं, म्हणजे पॅरेंट बॉडीचं अध्यक्षपद एखाद्या महिलेला मिळणं ही तेव्हा महाराष्ट्रातली पहिलीच घटना होती। खरी गोष्ट आणि रेअर घटना आहेत की पॅरेंट बॉडीचं अध्यक्षपद एखाद्या महिलेला मिळणं थोडं दुरापास्त असतं, पण पवार साहेबांचा अतिशय विश्वास होता आणि यात त्यांना ते दिलं। तर वैयक्तिक देखील पवार कुटुंबांबद्दल त्यांनी पण तशी आत्मीयता पवार कुटुंबियांनी ठेवलेली आहे आणि वेळोवेळी त्याचा प्रत्यंतर आम्हाला येत असतात। त्याच्यामुळं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस 1999ला पवार साहेब काँग्रेसमधनं बाहेर पडले, तर नंदुरबार जिल्ह्यामधून त्यावेळेस नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा एकत्रच होता आणि मला वाटतं व्यवस्थित आठवत नाही, पण त्यावेळेस नुकताच नंदुरबार जिल्हा निर्माण झालेला होता। तर काय होतं की मग त्यावेळेस हे धुळे नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। बरोबर। आणि पवार साहेबांना खूप अपेक्षा होत्या की बुवा नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये अँकर ग्रुप होता, जवाहर ग्रुप होता, या 2 ग्रुपमध्ये ते काँग्रेस पक्ष होता। तर आपल्याला
किमान एक तरी ग्रुप साथ देईल अशा पद्धतीचं त्यावेळेस पवार साहेबांना वाटत होतं. मात्र तसं काही घडलं नाही. आणि मग त्यावेळेस जी दुय्यम फळी त्यावेळेस समजले जायचे, तर मग आमच्या मोरे कुटुंबाने त्यावेळेस त्वरित निर्णय घेतला. पवार साहेबांना आम्ही सोडू शकत नव्हतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली मिटिंग इथंच नंदुरबारला झाली. त्यावेळेस वडिलांनी पुढाकार घेतला. दोंडाईच्या मधनं नानासाहेब देशमुख होते. नानासाहेब देशमुखांनी देखील त्याचा पुढाकार घेतला. आणि मग अनेक दुय्यम फळीचे नेते त्यावेळेस धुळे नंदुरबारमधून त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले, हे सगळ्यांना त्यावेळेस माहिती आहे. आणि साहजिक त्याच्यामुळे माझं दरवेळेस बाय डिफॉल्ट आम्ही राष्ट्रवादीचे आहोत, त्याच्यात काही प्रश्नच येत नाही. अच्छा, बरोबर. परंतु नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये 2 गट झालेत, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी, त्यावेळेस आपण अजित पवार दादांसोबत जाणं हे आपण म्हणजे आपण गेलात त्याबद्दल देखील थोडंसं बघा काय आहे की ज्यावेळेस अजितदादांनी तो निर्णय घेतला, तो निर्णय खूप व्यावहारिक असा निर्णय होता. मात्र भावनिक पातळीवर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला घेणं खूप अवघड होतं. आणि ही माझी भावना नाही, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यावेळेस जेवढे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, आमदार खासदार यांच्यामध्ये मोठी एक द्विधा मनस्थिती होती. बरोबर. आणि वैयक्तिक जर माझा विचार केला, त्यावेळेस मी जिल्हाध्यक्ष होतो आणि दादांसोबत जायचं म्हणजे माझा वैयक्तिक जो काही टच होता किंवा जे काही माझे राजकीय मार्गदर्शक होते ते अजितदादा होते. बरोबर. मोठे साहेबांना मी 2 वेळा भेटलेलो आहे, 2-3 वेळा भेटलेलो आहे. त्यांनी मला अतिशय चांगलं मार्ग म्हणजे हे पक्षमध्ये म्हणजे पक्ष वेगळं होत असताना देखील त्याच्या 10 दिवस अगोदरच मी मोठ्या साहेबांना भेटलो होतो. आणि मोठ्या साहेबांनी जवळपास त्या दिवशी अर्धा तास मला एकट्याला तिथं आमची चर्चा झालेली होती. तर त्यांनी बरंच माझ्याशी VSI बद्दल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबद्दल चर्चा केलेली होती. आणि आपल्याला इथे नंदुरबारमध्ये किंवा विशेष करून ह्या 3 जिल्ह्यांमधला खानदेशामध्ये आपल्याला त्याचं एखादं युनिट सुरू करता येईल का, अशा पद्धतीची ती चर्चा होती आमची. मग ती बऱ्याच वेळ साहेबांनी पण दिलेला होता. पण विशेष करून काय आहे की दादांशीच आमचा जो काही मुख्य संपर्क होता तो अजितदादांसोबत होता. आणि दादांना आमच्यातले गुण अवगुण सगळं माहिती आहे, आमच्या कॅपॅसिटीज माहिती आहे. आणि हे सगळं असताना आणि जेव्हा जेव्हा काही राजकीय अडचणी गरज पडल्या तेव्हा आम्ही दादांनाच ते विचारत असल्यामुळं साहजिकच आमचा कल म्हणजे दादांना आम्ही अजितदादांना सोडवू शकत नव्हतो. तर त्याच्यामुळे मी दादांसोबतच जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस. ओके. दादा, येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, त्या संदर्भात तुमची नेमकी रणनीती काय असेल? येणारी जी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका आहे त्या साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या आसपास होतील असा एक अंदाज आहे. आणि ह्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी जिल्हा परिषदेमध्ये आमचा परफॉर्मन्स करू, याच्यामध्ये कोणी शंका घेण्याचं कारण नाही. आणि त्या पद्धतीनं माझी पूर्ण समजा नवापूर तालुका असेल, अक्कलकुवा धडगाव तालुका असेल, खुद्द इथे शहादा, नंदुरबार या सर्व तालुक्यांमध्ये चांगली आदिवासी नेत्यांसह एक खाली काम करणारी एक माझ्याकडे टीम आज तयार आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पंचायत समिती असतील, हे असतील, तर ह्या आम्ही आजच्या घडीला स्वबळावर लढण्याची पण आमची एक आमचं पूर्णपणे त्या संघटन तयार आहे. पण एक असं आहे की त्यातल्या त्यात जर एक से भले दो, एक असं एक आपण म्हणतो त्या पद्धतीनं नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठलाही मी तुम्हाला सांगतो की आम्हाला अक्षरशः असं नाही आहे, दादांनी इतकं आम्हाला मुभा दिलेली आहे की महायुतीतच काम करायचं अशातलं काही हे नाही आहे. जर मला त्या ठिकाणी माझा पक्ष वाढवण्याकरता जर मला काँग्रेसची मदत होत असेल तर निश्चित मी काँग्रेससोबत पण जायला तयार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माझा पक्ष कसा वाढेल, या जिल्ह्यामध्ये त्याला कसा फायदा होईल, हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये, कारण शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही स्थानिक लोकांची असते. बरोबर. आणि ही त्यांची असल्यामुळं त्यांना तिथं माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाव मिळाला पाहिजे आणि त्याला तिथं त्याचं राजकीय त्याचं अस्तित्व निर्माण व्हायला पाहिजे.
आणि याच्यामध्ये जर काही आता महायुतीतल्या काही जर पक्षांच्या महत्वाकांक्षा खूप जास्त असतील आणि त्यांच्यामध्ये जर आम्हाला जर ते स्थान देणार नसेल तर आम्ही वेगळा विचार पर्याय देखील त्याच्यामध्ये आम्ही घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे एकंदरीत महायुती म्हणून लढवायचा जरी निर्णय असेल पण या ठिकाणी स्थानिक ठिकाणी जर आपल्याला त्या पद्धतीने वेटेज दिलं गेलं नाही तर आपण स्वबळावर देखील लढू शकतात. नाही, माझं तेच म्हणणं आहे की महायुती म्हणून आता याच्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की आदरणीय गावित साहेबांनी तिथे डिक्लेअर केलं की आम्ही स्वबळावर लढणार आहोत. बरोबर, म्हणजे भाजप ही स्वबळावर लढणार आहे. तर मग प्रश्न जास्त काही उठत नाही. आणि सहसा अशीच मान्यता आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे निकाल स्थानिक पातळीवरच घेतले जातात युतीचे आघाडीचे. तर ते स्थानिक पातळीवर आपण बघून करूया. ओके. दादा, नंदुरबार तालुक्यामध्ये सातत्यानं रघुवंशी परिवार आणि गावित परिवार यांचं वर्चस्व आपल्याला कायम दिसून येतं आणि अनेक तरुणांना एक तिसरा पर्याय आवश्यक असतो. म्हणजे त्यांना वाटत असतं की यांच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय आपल्याला असावा. तर तिसरा पर्याय म्हणून तर तरुणांनी तुमच्याकडे आकर्षित व्हावं किंवा तुमच्याकडे यावं यासाठी तुमचा काही प्रयत्न आहे का? हे बघा, तुम्ही ज्या दोन परिवारांचं नाव घेतलं त्यांच्या त्यांनी माझ्यामध्ये खूप मोठा एक फरक आहे. असं आहे की गावित परिवारांकडे जवळपास 35 वर्षापासून आपण जर म्हटलं तर 35 वर्षापासून आमदारकीने मंत्रिपद राहिलं आहे. त्यांच्या घरात खासदारकी राहिली आहे. जिल्हा परिषद 10 वर्ष त्यांनी चालवलेली आहे. 10 ते 15 वर्ष त्यांच्या घरात पालकमंत्रीपद राहिलेलं आहे. असा एक गावित परिवार आहे. आणि दुसरीकडे रघुवंशी परिवार, तर रघुवंशी परिवाराकडे त्यांच्यापेक्षा जास्त मोठी लिगसी राजकारणाची राहिलेली आहे. चंद्रकांत भैयासाहेबांच्या वडला म्हणजे बटेसिंग भैयांकडे 3 टर्म आमदारकी होती. आज चंदू भैयांकडे 3 टर्म आमदारकी आहे. तर त्यांच्याकडे पण 2 पिढ्यांपासून कंटिन्युअस ह्या परिवाराकडे आमदारकी असल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं आज इथे दोन्ही म्हणजे रघुवंशी परिवार आणि गावित परिवार यांनी ज्या पद्धतीनं ही सगळी ताकद असल्यामुळं, राजकीय म्हणा सत्तेची ताकद असल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या जिल्ह्यामध्ये पेरून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस मला काम करायचं असतं तर हे काम करत असताना मी एक असं ठरवलेलं आहे की एक आपला स्वतःचा एक प्रामाणिक रूप जनतेसमोर ठेवलं पाहिजे. आणि मी त्याच्यामध्ये माझ्या स्वतःला करता तरी अजितदादांना आदर्श मानतो. आणि कारण कसं आहे की आज तुम्ही विकास दाखवा, म्हणजे मला माझी वैयक्तिक इच्छा नाही आहे की तुम्ही फक्त हिंदुत्वाचा नारा देऊन त्या ठिकाणी आपण वोटिंग घेतलं पाहिजे किंवा मुलांना आज तरुणांना आकर्षित केलं पाहिजे. कोणी मागच्या वेळेस सहजच मला म्हटलं, म्हणजे आमच्या याचेच ज्येष्ठ नेते होते, मी नाव नाही घेणार, पण त्यांनी मला काय सहज सांगितलं की बा आज 18 वर्षाचा जो कोणी हिंदू तरुण येतो त्याला कोणता तरी हिंदुत्व पक्ष त्याचा आपोआप तो कार्यकर्ता होतो. पण ही थोडीशी आयडिओलॉजी माझी वैयक्तिक नाही आहे. माझी आयडिओलॉजी मी थोडासा म्हणजे माझं काय म्हणजे माझ्या आजोबांपासून माणुसकी हाच एक आम्ही धर्म पाळलेला आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं कदाचित त्याच्यामुळे मला एक संघर्ष ह्या राजकीय जीवनात आहे ह्या गोष्टीचा. आणि त्याचबरोबर दुसरा म्हणजे काय आहे की आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा लोकांना काहीतरी चटकपटक म्हणजे लागत असतं. आणि माझं वैयक्तिक पूर्णपणे लक्ष हे आपण काही विकास काम करू शकतो का, आपण लोकांच्या जीवनात बदल घडवू शकतो का, आपण तरुणांच्या कामाला हात देऊ शकतो का, हाताला काम देऊ शकतो का, आपण ह्या भागामध्ये काही उद्योगधंदे निर्माण करू शकतो का, आणि जी काही लोक येतात त्यांच्या समस्या आपण सोडवू शकतो का, याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असतं. त्याच्यामुळं जी काही आजकाल भडक भाषणं देऊन आणि थोडंसं हे करून गाजावाजा करून जे राजकारण माझ्या स्वभावात नाही आहे. बरोबर. नाही, ते एकंदरीत तुमचा हा स्वभाव तुमच्या वागण्यातून सगळ्यांना प्रकर्षाने जाणीव येतोच, लक्षात येतोच. दादा, महायुतीमधले भाजपचे 2 आमदार आपल्या जिल्ह्यात आहेत.
राष्ट्रवादीचे आपले शिवसेनेचे 2 आहेत, मात्र राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही. तर राष्ट्रवादीचं आमदार व्हावे याकरिता येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा देखील आमदार व्हावा, त्यासाठी तुमची काय रचना आहे किंवा आपण कसे काम करणार आहात? नाही बघा, मुळात आम्हाला 2024चं जे विधानसभेचं निवडणूक लागली त्यावेळेस मुळात आम्हाला लढायला एक जागा मिळालेली होती. आणि त्या जागेकरता अनेक वर्ष जे अपक्ष 2 नंबरला राहिले शरद दादा गावित ते आमच्या सोबत होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा एक निर्णय झाला की मी अपक्षच लढणार आहे म्हणून. आणि भरत गावित आमच्या संपर्कात होते. ते भाजपमध्ये असले तरी ते बऱ्यापैकी अजितदादांना देखील ते भेटत होते आणि हे होते. आणि मी त्यावेळेस बरेच समजा शिवसेना देखील त्या ठिकाणी शिंदे गट त्या ठिकाणी तिकीट मागत होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोन्ही जागा लढवू. तरी त्या परिस्थितीतसुद्धा मी एकदम माझ्या यांना सर्वांना आश्वस्त केलेलं होतं, भरतदादांनाही आश्वस्त केलेलं होतं की तुम्ही कामाला लागा आणि तुमचं तिकीट 100% फायनल होणार. मी ते 100% फायनल करणार. कोणाला किती वल्गना करू द्या, नवापूरची जागा ही राष्ट्रवादीला सुटेल याच्याबद्दल मी त्यांना आश्वस्त केलं होतं. मात्र काय झालं की ती सोडत असताना आम्ही भाजपाला आणि शिंदे गटाला दोघांना विश्वासात घेतलं. दोघांचे शब्द घेतलेले होते. आता इथं शिंदे गटाचे नेते आदरणीय चंदू भैया आहेत, चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. मी 2 वेळा त्यांचं बोलणं अजितदादांशी करून दिलेलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त मी विजय भाऊ चौधरी यांच्याशी देखील मी त्या संदर्भात बोललो होतो. त्यांच्या घरी जाऊन भेटलेलो होतो किंवा भाजपने आम्हाला महायुतीमध्ये आहोत आणि मनापासून साथ द्यावी अशी आमची विनंती आहे. तर त्यांना देखील आम्ही बोललेलो होतो. अमरीशभाई पटेलांचं देखील मी बोलणं त्यावेळेस करून दिलेलं होतं अजितदादांशी. आणि महायुती म्हणून जर आम्ही त्या ठिकाणी लढलो असतो तर मग निश्चितच नवापूरची जागा ही राष्ट्रवादीला मिळालीच असती, त्याच्यामध्ये दुमत नाही. आजसुद्धा माझ्या मनात शंका नाही की जर महायुतीनेच्या दोन्ही घटक पक्षांनी आम्हाला मनापासून जर साथ दिली असती तर आमचा विजय निश्चित होता नवापूरमध्ये. मात्र त्यांनी साथ नाही दिली आम्हाला, हे जग जाहीर आहे. त्याच्यामुळं तो एक माझा तो उमेदवार मिळाला. त्याच्यामुळं आज आम्ही इथं शून्य दिसतो आहोत. भविष्यामध्ये ज्यावेळेस दादा सांगतील की तुम्ही 4ही जागा लढवा तर आज 4ही जागा लढवू अशी आमची तयारी आहे. अरे वा, म्हणजे जर आपल्याला पक्ष श्रेष्ठींकडनं आदेश मिळाला तर आपण नक्की 4ही जागा लढवू शकतो. बिलकुल बिलकुल. आता आपण जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा करतच आहोत, मात्र आम्हाला डॉक्टर अभिजित मोरे यांचा एक वैयक्तिक प्रवास देखील जाणून घ्यायचा आहे. नंदुरबार जिल्ह्यात ज्यांचं स्वातंत्र्य संग्रामात योगदान आहे, ज्यांनी जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विकासात हातभार लावला आहे, त्या कुटुंबातून तुम्ही येतात. या वारसाबद्दल तुम्ही काय सांगणार? म्हणजे जसं आदरणीय कैलास भाऊ, आदरणीय मोठा भाऊ मोरे, त्याच्यानंतर आदरणीय दिलीप भाऊ मोरे, आणि मग त्यांचा वारसा तुम्ही चालवत आहात, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. माझे आजोबा आदरणीय आमचे मोठा भाऊ मोरे हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते जहालमतवादाचे होते. आणि त्यांनी त्यांच्या बऱ्याच आज ताम्रपट मिळालेला आहे त्यांना. आणि त्याच्यानंतर देखील त्यांचा एक स्वभाव राहिला की ते अत्यंत कडक शिस्तीचे होते ते. आणि आमच्या ताई ह्या त्यावेळेस नगरपालिकेवर दोघं नगरसेवक म्हणून निवडून पण आलेले होते. मात्र राजकारणातला संधी साधूपणा त्यांना जमला नाही. आपण ज्याला म्हणतो ते काही त्यांना जमायचं नाही. ते अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड होते. मात्र अत्यंत देशभक्त, अत्यंत देशप्रेम त्यांच्या अंगात भिनलेलं होतं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की नंदुरबार जिल्हा हा जिल्हा व्हावा म्हणून आमचे दादा मोठा भाऊ मोरे आणि मेजर तात्या, अशोक पवारांचे वडील अशोक, तर ते दोघंच हातात भारताचा झेंडा घेऊन त्यांनी ह्या इथे मोर्चा काढला होता. आणि दोघंच त्या मोर्चाला अक्षरशः त्यांनी फिरत असताना लोक त्यांना हसत होती.
मात्र जर मला कोणी विचारलं की बुवा हा नंदुरबार जिल्हा व्हावा, याचं जर कोणी त्याचं बी रोपलं असेल तर या दोघांनी त्या ठिकाणी रोपलेलं होतं. तर अशा एक वेगळ्या ध्येयाचे, वेगळ्या विचाराचे आजोबा होते. आणि खरंच मला त्यांच्या म्हणजे प्राऊड वाटतं की आम्ही त्यांचे नातू आहोत, त्यांचा वारसा चालवत आहोत. आणि ताईसुद्धा म्हणजे कमलाताई मराठे ह्या त्या काळच्या डॉक्टर, म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की त्या म्हणजे माझी पिढी समजा घेतली किंवा माझ्या अगोदरची पिढी घेतली तर अर्ध शहादा त्यांच्या हाताने जन्माला आलेलं आहे. म्हणजे कमलाबाई हॉस्पिटल होतं तेव्हा एकमेव होतं ते एकमेव होतं. त्यांनी प्लेगच्या साथीमध्ये पुण्याला खूप काम केलं म्हणून कलेक्टरांनी त्यांना ती जागा अवॉर्ड केलेली होती. आणि 2 ऑपरेशन थिएटर त्यांना, ऑपरेशनचे सेट, ओटी सेट म्हणतो ज्याला, ते 2 ओटी सेट सुद्धा भेट दिलेले होते. आणि त्या काळामध्ये अक्षरशः बैलगाड्यावर 15-15, 20-20 किलोमीटर तापी ओलांडून वगैरे त्या डिलेवरी करायला रात्री 1:30ला 2ला जायच्या. अत्यंत धाडसी होत्या त्या. आणि धाडसी असताना त्या एवढं सगळं असताना पैसा हा दुय्यम होतं, मानवसेवा ही पहिले त्यांचं कर्तव्य होतं. आणि त्या कायम तशाच राहिल्या. त्यांनी, तुम्ही बघितलं असेल, ते एक सुती साडी घालून कायम राहिल्या. त्यांच्या अंगावर त्यांना तुमचा एक देखील सोन्याचा मणी सुद्धा त्यांनी कधी घातला नाही. पण असं असताना मात्र जनसेवा हीच त्यांनी खरी ईश्वर सेवा मानलेली होती. तर ताईंचं देखील कार्य खूप हे होतं, समाजसेवा. त्याला म्हणजे राजकारण तर नाहीच केलं. म्हणजे मी तुम्हाला पवार साहेब तरी 80% समाजकारण, 20% राजकारण करा, पण आमच्या ताईंनी 95% समाजकारण केलं आणि 5% केलं असेल तर ते राजकारण केलं असेल, असं माझा त्यांच्याबद्दल अनुभव आहे. बरोबर. तुमचे वडील म्हणजे ज्यांना आजही नावावरून, ज्यांच्या नावावरून तुम्हा भावंडांना आजही ओळखलं जातं, DM म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण याबाबत देखील आम्हाला थोडी माहिती द्या. वडील माझे खरंच अत्यंत, त्यांचं नेतृत्व धडाकेबाज होतं आणि तसे गुण आमच्यात नाही असं मला वैयक्तिक वाटतं. कारण की त्यावेळेस त्यांचे जे काही सहकारी मित्र वगैरे यांनी जे काही आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे, तर ते ऐकून आम्ही एवढं मेस्मराईज होतो की बुवा खरंच आमच्यात त्या तसे गुण नाहीत. कारण वडील असं असायचं की बुवा जर पाऊस पडत असेल, स्वतःकडे छत्री असेल आणि समोरच्याकडे नसेल तर स्वतःची छत्रीसुद्धा ते देऊन टाकायचे, असा त्यांचा एक स्वभाव होता. आणि समोर लहान मोठं म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आज बरेचसे लोक असे बावरून जातात, एक राजकारण करताना मी इथे निवडेल का, हे एवढे मोठे लोक आहेत, यांच्यासमोर आम्ही जिंकू का, असा तर कधी न्यूनगंड. त्यांचा रघुवंशी परिवार अत्यंत दिग्गज होता. मात्र ते त्यांच्या एक निवडणूक आहे, मला वाटतं काही 92 का 93ची, मला आठवत नाही ती, पण त्या काळच्या ती निवडणुकीला अक्षरशः ती मोजके त्यावेळेस म्हणजे सर्व बिनविरोध होतील अशा परिस्थितीची ती निवडणुकीमध्ये हे निवडक वडील असतील, आपले नंददर्शनचे विठ्ठलसिंग अप्पा असतील, किंवा अशी 4-5 निवडक लोक निवडली आणि अत्यंत संघर्ष केला त्यांनी रघुवंशी परिवाराबरोबर. तर त्यांच्या अंगात संघर्ष होता आणि त्याच्यामुळं वडिलांचं पण देखील ठीक आहे, त्यांना आयुष्य थोडं कमी मिळालं, वयाच्या 49व्या वर्षी ते वारले. मात्र बरेच लोक म्हणतात की आणि त्यावेळेस गावित साहेबांना निवडून आणण्यात त्यांचा एक मोठा हात होता. 94ला आजी असतील, माझे वडील असतील, त्यांच्यासोबत मग व्यंकट बापू, देवा बापू असतील, बोरसे गुरुजी असतील, या सगळ्यांची टीमच होती. आणि ते परिवर्तन ह्या नंदुरबार तालुक्यात केलं होतं. म्हणजे त्यावेळेस असं परिस्थिती होती की बटेसिंग यांनी दगडाला उभं केलं तरी तो निवडून येईल अशी परिस्थिती असताना त्यावेळेस अत्यंत मोठ्या मार्जिनने निवडून आणण्याची, आणि कारण गावित साहेबांना त्यावेळेस गावित साहेब इथं जिल्ह्यात राहत नव्हते, तर त्यांना इथं आणून त्यांना उभं करून त्यांना निवडून आणणं हा एक मोठा त्या काळातनं मोठा धाडसाचा निर्णय होता. बरोबर. दादा, तुम्ही स्वतः उच्च शिक्षित डॉक्टर आहात. तुम्ही सुरुवातीला शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्याला चांगली कामगिरी करत होते. तुमच्या कुटुंबियाचा
राजकीय वारसा तुमचे लहान बंधू म्हणजे विक्रांत मोरे हे पुढे घेऊन जात होते. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः राजकारणात आले, त्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडली. यामागील कारण काय होतं? म्हणजे नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात म्हणजे माझे वडील आणि आजी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होते. म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आम्ही आहोत. बरोबर. आणि 2004ला मी युवक अध्यक्ष झालो. 2004ला युवक अध्यक्ष झाल्यानंतर 2007ला आमचे लहान बंधू विक्की बाबा त्या ठिकाणी युवक अध्यक्ष झाले. म्हणजे राष्ट्रवादी ही मुळात आमची पक्ष होता. परंतु मग दरम्यानच्या काळामध्ये मी थोडंसं संस्थेकडे माझं लक्ष मी ठेवलेलं होतं आणि थोडंसं राजकारणापासून थोडंसं दूर झाला. आमचा घरात एक मतप्रवाह होता वडील वारल्यानंतर की बा घरातनं खूप लोकांनी राजकारण करू नये असा एक मतप्रवाह होता. आणि त्याला मग मी दुजोरा दिला आणि मी त्याला ती गोष्ट मान्य केली. आणि आमचा विकी बाबाला त्या ठिकाणी त्यावेळेस तो थोडंसं धडाकेबाज निर्णय घेणारा होता. तर आम्ही त्याला तो राजकारणामध्ये त्याने चांगल्या प्रकारे तिकडं काम सुरू केलं 2007ला. आणि ते काम करत त्यांनी मग मात्र काय झालं 2012च्या दरम्यान म्हणजे तो तेव्हापासून अध्यक्ष होता युवकांचा. पण मला वाटतं 11 का 2012च्या दरम्यान थोडंसं त्यावेळेस तत्कालीन त्यावेळेसचे जे युवकांचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्यासोबत त्याचं काही मॅच झालं नाही, जमलं नाही. आणि त्याने खूप त्या निर्णय मला असं वाटतं की त्याने तसा निर्णय चुकीचा घ्यायला नको होता. पण त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत गेला तो. तर असं ते त्याचं झालं. परंतु पक्ष तर राष्ट्रवादीच होता. म्हणजे मी आलं तर मी त्याला तेव्हा विरोध केलेला आहे मी की तू ठीक आहे उतार चढाव असता राजकारणामध्ये, मात्र तू अचानक असा काही निर्णय घेऊ नको. आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरं आहे, थोडा काळ आपल्याला बाजूला राहावं लागलं तरी बाजूला राहण्याचं काय हरकत नाही आहे. बरोबर. दादा, आता तुम्ही विकी बाबांचा निर्णय सांगितला की त्यांनी शिवसेनेत गेले, त्याच्यावरूनच एक माझा पुढचा प्रश्न असा असेल की आता एकाच घरामध्ये 2 पक्ष आहेत आता या काळात पण. बरोबर. आपले लहान बंधू म्हणजे विक्रांत मोरे विकी बाबा हे भारतीय जनता पक्षात आहेत, तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहात. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पक्षात असताना देखील तुमच्यात कुठलेही वैर नाही. याबद्दल म्हणजे ही ॲक्च्युली क्युरिओसिटी आहे, लोकांच्या मनात ही उत्सुकता आहे की दोघं भाऊ वेगवेगळ्या पक्षात असून देखील काही वेर नाही, काही नाही. तर याबद्दल काही थोडं आम्हाला सांगा. नाही, माझं असं वैयक्तिक मत आहे की आम्ही राजकीय जीवन जगत असताना किंवा मग व्यावहारिक जीवन जगत असताना आपले निर्णय घेण्याची आम्ही एकमेकांना चांगली कदाचित ही मॅच्युरिटी आहे ना आम्हाला. कारण मी वयाच्या 21व्या वर्षाचा असतानाच वडील वारलेले आणि विकी बाबा 19 वर्षाचे असतील. मग तेव्हापासून काय झालं की ती ॲटोमॅटिक आम्हाला आहे ना निर्णय क्षमता आमची वाढली. कारण निर्णय शेवटी आम्हाला घ्यायचे होते. बरोबर. कारण काका वगैरे नव्हते, मग निर्णय आम्हालाच घ्यायचे होते. त्याच्यामुळे आमच्या दोघांची निर्णय क्षमता खूप वाढलेली होती. आणि ज्यावेळेस आता 2 पक्ष जरी असले, विकी बाबा तिकडे भाजपमध्ये आहेत आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो, आमच्यात हेच मतभेद आहे, वैचारिक मतभेद आहे. मला भाजपची आयडिओलॉजी चालत नाही, त्याच्यामुळे मी त्याची साथ देऊ शकलो नाही. आणि तो त्याचे निर्णय स्वतः घेतो आणि मी राष्ट्रवादी सोडू शकत नाही, त्याचा मी विचारही करू शकत नाही. त्याच्यामुळे मी राष्ट्रवादीत आनंदाने काम करतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आमच्यामध्ये अशी बाकी काही वैर भावना नाही, वैचारिक मतभेद आहेत. डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर विक्रांत मोरे आणि ॲडव्होकेट राऊ मोरे या तिघा भावंडाचं एक बॉन्डिंग काय, नातं कसं आहे? तिघं भावांमध्ये नातं चांगलं आहे. जर वैयक्तिक एकमेकांना अडचणी आल्या तर निश्चित आम्ही एकमेकांच्या सोबत उभं असतो. म्हणजे काय अजून काय पाहिजे, गरजेच्या वेळेस आम्ही एकमेकांना साथ देतो. मात्र व्यवहार झाले किंवा आमचं राजकीय जीवन झालं, हे आमचं प्रत्यक्ष वेगळं वेगळं आहे. बरोबर. दादा, अजून एक आपला कौटुंबिक प्रश्न असेल आमचा की आदरणीय भाऊ गेल्यानंतर शिक्षण संस्था आणि इतर गोष्टी
आदरणीय ताई म्हणजे शोभाताई मोरे यांनी सक्षमपणे सांभाळला. तर त्यांचं जे संस्कार आहे, त्यांचा प्रभाव, त्याबद्दल त्यांचा तुमच्यावर तिघा भावांवर पडलेला प्रभाव याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे, ताईंबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यावेळेस 2001 साली आईची मग अध्यक्षपदी, संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि तेव्हापासूनच आम्ही दोघं भावंडांनी ठरवलेलं होतं की आपण आपलं एक मत द्यायचं, मात्र शेवटचा निर्णय आई घेईल. त्याच्यामुळे आमच्यामध्ये मतभेद असले, माझ्यात आणि विकी बाबामध्ये काही शैक्षणिक धोरणांकरिता किंवा काही निर्णयांमध्ये जर मतभेद असले तर शेवटचा निर्णय आई घेते. अच्छा. तर ते आजही तसंच आहे की त्याच्यामध्ये आई निर्णय घेते. आणि विशेष म्हणजे काय आहे की आईने आम्हाला दोघांना सांगितलं आहे की माझी संस्था तुम्ही तुमच्या राजकारणाला वापरू नका. आणि त्याच्यामुळं तो साहजिक बेनिफिट मला होतो संघटना उभी करत असताना. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जे म्हणतो ना की राजकारणामध्ये बऱ्यापैकी आपल्या काही गोष्टी अशा अंगात असल्या पाहिजे, त्या रक्तात असल्या पाहिजे ना, तर त्यात ती एक गोष्ट असते की त्या मुळात 3 पिढ्यांमध्ये असल्यामुळं मुळात आपल्यामध्ये ती एक भावना असते जनसेवेची, समाजसेवेची. तर ते असल्यामुळं काही असं त्या गोष्टीचा राजकारणात अतिशय फायदा होतो आणि मला झालेला आहे वैयक्तिक. नक्कीच दादा, की तुम्हाला तो फायदा ठरलाच आहे. आता एक पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपले जे समर्थक आहेत, म्हणजे अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे समर्थक आहेत, त्यांचं असं मत आहे, जेव्हा आम्ही बाहेर ऐकतो किंवा ते आमच्याशी संपर्क बोलतात, की नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार हे तुम्हाला विधान परिषदेवर संधी देतील. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, असं मी वैयक्तिक मागणी वगैरे काही केलेली नाही आहे. शेवटी बघा, राजकारण करत असताना अशा इच्छा असणं, अपेक्षा असणं या स्वाभाविक आहे. बरोबर. माझी देखील अशी इच्छा आहे, मागणी कधी केलेली नाही. आणि माझं वैयक्तिक असं आहे की भाग्य से पहले और काय समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है, तसं एक आहे. दादांनी दिलं तर आनंद आहे. बरोबर. नंदुरबार जिल्ह्याच्या बाबतीत तुमचं विजन काय आहे? माझं मुळात काय आहे की आज आपण बघितलं, नंदुरबार जिल्हा हा दरडोई उत्पन्नाला खूप खाली आहे. मग आपण कमी कुठे पडतोय? मी तुम्हाला सांगतो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी चांगलं आहे, आपण लाईटची व्यवस्था करू शकतो, MIDC करू शकतो. मला कधी कधी असं वाटतं की आज देखील राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की भौगोलिकदृष्ट्या काहीही अडचण नाही. आपण गुजरातला जवळ आहोत, भाजपला आपलं मध्य प्रदेशच्या पण जवळ आहोत. आपण जर रस्त्यांचं चांगलं जाळं या ठिकाणी विणलं, त्याची कामं पण सुरू आहेत, तर आणि ह्या भागात जर उद्योगधंदे उभारलेत तर जर आपण त्याच्यामध्ये कमी कुठेही पडणार नाही. तर नंदुरबारचं हे जे नंदुरबार जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न झालं, मजुरांचं स्थलांतर झालं, आदिवासी समाजामध्ये आजसुद्धा कुपोषण आहे, अशा ह्या अत्यंत ज्वलंत गोष्टी आहे. ह्याच्यावर जर मनापासून काम केलं तर मला असं मुळीच वाटत नाही की बुवा आपण कुठे, नंदुरबार जिल्हा कुठेही मागे राहील. तर नंदुरबार जिल्ह्याला सर्वार्थाने उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये, शेतीच्या बाबतीमध्ये, बेरोजगारांच्या बाबतीमध्ये, आदिवासी तरुणांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हावं, हा माझं त्या माध्यमातून विजन आहे. बरोबर. आणि राजकीय विजन विचारलं तर 4च्या 4 मतदारसंघ मी दादांच्या ताब्यात द्यावं आणि दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहो, अशा पद्धतीचं माझं राजकीय विजन. बरोबर. दादा, तुम्ही जे विजन पाहिलं त्या अनुषंगानेच पुढचा माझा प्रश्न असेल की नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांना आपण काय सल्ला द्याल? बघा, मी नंदुरबारचे जे तरुण आहेत ना, अतिशय होतकरू आहे. मी अनेक तरुणांचं आता जसं मी माहिती घेत असतो ना, पण त्यांना आहे ना गायडन्स कमी पडतो, त्यांना मार्गदर्शन कमी पडतं. तर मला असं वाटतं की तरुणांनी आहे ना थोडंसं बाहेर गेलं पाहिजे, नंदुरबार जिल्ह्याच्या बाहेर जाऊन. आणि बघा, शिक्षणाला कुठेही कमी पडू नये असं मला वाटतं. सरकार त्यांना जे काही देण्याचा प्रयत्न करते, आदिवासी विशेष करून तरुण आहेत, 70-75% आदिवासी तरुण आहेत. सरकार सर्व सुखसुविधा आज उपलब्ध करून देत आहे. या आदिवासी तरुणांनी शिक्षण घेतलं पाहिजे,
त्याच्यासोबत त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा देखील उद्धार केला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या गावाचा उद्धार केला पाहिजे. एक अशी माझी वैयक्तिक भावना आहे की तरुणांनी कुठं ना कुठेतरी स्वतःचं अपलिफ्टमेंट केलं पाहिजे. बरोबर. आणि हे ते स्वतःच करू शकता. बरोबर. त्यांना फक्त त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. दादा, अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की शहादा तळोदा मतदारसंघ आणि दडगाव अक्राणीमल म्हणजे अक्कलकुवा आणि दडगाव मतदारसंघ याच्यामध्ये आपल्या पक्षावर एक असा आरोप आहे की आपण महायुतीसोबत राहिला नाहीत, विरोधी पक्षांना मदत केली, असा एक आरोप आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, तुम्ही एक बघा की अक्कलकुवा धडगाव मतदारसंघामध्ये माझे युवक अध्यक्ष सीताराम पावरा असतील किंवा तिथले माझे तालुका अध्यक्ष गजानन वसावे असतील, ह्या सर्वच्या सर्वांनी तिथं आमशादादांचं काम केलं. मी वैयक्तिक आमशादादांच्या टचमध्ये होतो. मी वैयक्तिक त्यांच्या रॅलीत गेलेलो आहे, त्यांचा फॉर्म भरायला मी गेलेलो आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा संदेश क्लिअर ठेवलेला होता. त्याच्यामुळे अक्कलकुवा धडगावमध्ये नाही आणि शहादा तळोदामध्ये एखाद पदाधिकाऱ्याने असं घडलं, मी पूर्णपणे नकार देत नाही. शहाद्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, मात्र माझे इन्स्ट्रक्शन्स किंवा पक्षाचे इन्स्ट्रक्शन महायुतीसोबत होते. मात्र एक दोन त्यातलं स्थानिक काही राजकारण त्या कार्यकर्त्यांना तिथं स्थानिक त्यावेळेसच्या आमदारांनी थोडंसं काही त्रासबीज झाला असेल त्यांना, त्याच्यामुळं त्यांनी त्या निवडणुकीला त्यांना विरोध केला आणि पक्षाने त्यांच्यावर मग कारवाई केलेली होती. अच्छा. मात्र पूर्णपणे हा आरोप की बुवा बिलकुल आम्ही महायुतीचं काम केलं नाही, हा आरोप चुकीचा आहे असं मला वाटतं. बरं दादा, आपण मुलाखतीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, रॅपिड फायर. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारेल, त्याचे उत्तर तुम्ही पटकन मला द्यायचे. पहिला प्रश्न, नंदुरबार जिल्ह्यासाठी अधिक योग्य कोण, डॉक्टर विजयकुमार गावित की चंद्रकांत रघुवंशी? दोघंही. बरं, आजच्या घडीला कुठला तरुण तुम्हाला आवश्यक वाटतो? खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, भाजप नेते डॉक्टर विक्रांत मोरे. बघा काय आहे की आहे ना, प्रत्येकाच्या वेगवेगळं म्हणजे आपण असं धरू, भौतिकशास्त्राचा एक नियम आहे ना, स्थळ काल आणि व्यक्ती आणि विषय परत्वे आहे ना, प्रत्येकाचं महत्त्व वेगवेगळं आहे. सर्व महत्त्वाची आहेत, सर्व चांगली आहेत, सर्व होतकरू आहेत. सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण होपफुल राहायला पाहिजे. अच्छा. मोठा भाऊ म्हणून अधिक प्रेम कुणावर, राहू मोरे की विक्रांत मोरे? थोडंसं झुकतं राहू बाबांवर आहे. अच्छा. थोडंसं. हां. राजकारण की व्यवसाय? काय आहे की मला राजकारणाला पैसा लागतो म्हणून व्यवसाय महत्त्वाचा आहे. अच्छा, धन्यवाद दादा. आमचा जो नंदुरबार आयडल्स हा जो कार्यक्रम आहे यात आपण सहभागी झालात, आमच्या सगळ्यांशी संवाद साधलात आणि तुमच्यामुळे नक्कीच तरुणांना एक प्रेरणा मिळेल की तुम्ही जे त्यांच्याकडनं होप्स ठेवलेले आहेत ते नक्कीच पुढे जाऊन ते मार्गी लागतील असं आपण गृहीत धरूया आणि इथंच आपण थांबूया. आपण आमच्याशी संवाद साधा त्याबद्दल मी आपलं आभार मानतो. धन्यवाद. 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 Я сам читал, я сам кричал,